सबमिशन उद्या आहे. विसरू नकोस हा. फ्रंटला काय आहे बॅकला काय आहे ते डिस्कस करून घ्यायचं का? चांगलं. माझे सगळे टीम मेंबर्स खूप हुशार आहेत. अरे भले कोणताही फ्रेंड घेऊ, टेन्शन घेऊ नको, मी मुलांना सांभाळून घे. आपण किती मौज मजा करतो या मुलांना थोडीच माहिती आहे. हा, सेल्फ सोर्सची ट्रेनिंग घेतल्यानंतरही एक कोड लिहिता येत मला नाही. सगळं माहिती. चला बघूया. ओके गाईज, मी निघतो. ओके, बाय. उद्या भेटू. हो माया, मीटिंग आता संपली. हो मी निघाल. हो हो मी नाही विसरलो. माझ्या मी पुढे देतोय. ठीक आहे, जवळ 20 किलोमीटर. मला वाटतं अर्ध्या तासात मी येईल. एक मिनिट पाहिजे. हा देतो. बरं म्हणी, आजकाल कुठे असतोस तू? अरे कोइंबतूरची सवारी आता काय हां. गाडीत आणखी एक डेट पडली. आणखी काय? तू तर प्रीतांसोबतच राहतोस, तुला काय अडचण आहे? अच्छा, माझी थट्टा करतोस. जेव्हा तुम्ही मरता किंवा कुठेतरी मरून पडता तेव्हा सगळ्यात आधी कॉल मलाच येतो, कळलं? आता विसरू नकोस. हा ठीक आहे. हॅलो हॅलो, कुठे? अच्छा, तांचीकर पूल. ठीक आहे ठीक आहे, मी येतो. 5 मिनिटात पोहोचतो तिथे. हॅलो हॅलो, अरे मला काही ऐकू येत नाहीये. खूप पाऊस येतोय. फोन ठेवा. ओव्हर स्पीडचा माणूस वरून एवढा पाऊस, कशात ही पोरं इतकी फास्ट गाडी चालवतात कोण समजवणार? वय खूप कमी आहे. चला. अरे असं बघताय काय तुम्ही? मला ही गाडी करू खूप नका. लागते. काय करता? थांबा, थांबा. ओके. सर, त्या ऍक्सिडेंट पेशंटला थिएटरमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. CCR रेडी आहे. ओके गुड. रवी, जॉइन मी. लेट्स डू इट नाउ. शुअर. या या. सिस्टर, नंबर 11. सर, काय झालंय? हे असं चालू राहणार आहे का? पॅनलकडनं थोडं डिले झालाय. सर, मालक कोइंबतूरला गेले आहे. हो सर. मागच्या वेळी पण तू हेच बोलला होतास ना? यावेळेस काम नक्की पूर्ण हो होईल. माहितीये मला. डॉक्टर, ज्याची सर्जरी केली होती ना नवीन, नवीन? तो तिकडे. सोडा मला. अरे नवीन, काय झालं याला? सर, एवढं पॅनिक अटॅक आलाय. I don't sense anything, doctor. How can I ride my bike? Okay, okay. I understand. Relax. Okay? मी बघतो. सिस्टर, नवीन, मी आहे ना? रिलॅक्स. There's no sensation in the right leg. काही मोठा प्रॉब्लेम आहे का डॉक्टर? अरे नाही नाही नाही, पोस्ट ऑपरेशन असं काहीतरी होणं खूप नॉर्मल गोष्ट आहे. आम्हाला एक्सपेक्टेडच होतं. इनिशियल इम्पॅक्टमुळे मेंदूवर परिणामही होऊ शकतो, पण मी खरं सांगतोय, तू लवकर बरा होशील. आम्ही आहोत ना. आता काय होईल? हे बघा, तुम्ही घाबरू नका. आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. आज नवीनला नवीन रूम मध्ये शिफ्ट करू. तुम्ही म्हणाला होता आज याचा वाढदिवस आहे, आपण सेलिब्रेट करूया की, राईट? अजून काही हवंय का ताई? नाही. बिल किती झालं? नको सांगू. ठीक आहे. सिस्टर, बर्थडे केक आहे का? हो, केक कापताना मला नक्की बोला. नक्की सगळ्यांना बोलवेन. ओके. अरे मी तर युरो बॅग आणायला विसरले. तुझा ओके. हे काय सिस्टर? अहो सांभाळा. जसं मी सांगितलं तसं त्याला रूममध्ये शिफ्ट केलं जाईल.
शकतं सर. कदाचित डॉग स्क्वॉडनेच केलंय असं वाटतंय. सेलिब्रेशन राहू दे. हॅपी बर्थडे टू यू. सगळ्यात आधी कोणी पाहिलं होतं? सगळ्यात आधी माया नावाच्या एका मुलीनं पाहिलं. त्यानंतर सिस्टर ज्योतीनं सुद्धा बघितलं. त्या ऍक्सिडेंट बद्दल मणीला कोणी इन्फॉर्म केलं? मला नाही ठाऊक सर. मला एका माणसाने कोण फोन होता तो माणूस? मला ठाऊक नाही मॅडम, पण त्याचा नंबर गर्ल्सचा वाटत होता. मला व्यवस्थित आठवतंय, जेव्हा मी ऑफिसवरून घरी जात होते तेव्हा मला नवीनने त्याच्या फोनवरून कॉल केला होता. 4210. हा तर इंटरनेट कॉल आहे. स्ट्रेंज. मणी, होय सर. असे ऍक्सिडेंटचे कॉल्स आल्यानंतर दुसऱ्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतोस का? नाही सर, बहुतेक वेळी मी लोकांना इथेच घेऊन येतो, कारण इथे माझं यांच्याबरोबर टायअप आहे. या हॉस्पिटलची आणि तुमची कोणाशी दुश्मनी? मला माहित नाही सर. असूही शकतं आणि नसूही शकतं. बोलता बोलताच फोन कट झाला होता. रात्रीचे जवळपास 11:50 झाले होते. नवीनच्या बाईकचा ऍक्सिडेंट होण्यापूर्वी आणि कॉल कट होण्यापूर्वी बरोबर 8 मिनिटांआधी मला म्हणायचं आहे की 11:30 दरम्यान एका व्यक्तीने या घटनेबद्दल सांगितलं होतं, ज्याने मणीला कॉल केला होता. कारण त्या स्पॉटवर लवकर फक्त मणीच पोहोचू शकत होता आणि तेव्हाच कुठे नवीन त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकला. दॅट मीन्स इथे नवीन मरूही शकतो. व्हाय दिस हॉस्पिटल? हे हॉस्पिटल माझ्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी सुरू केलं होतं. त्यावेळी मी इथे नव्हतो. बाबा 1 वर्षापूर्वी वारले. ते गेल्यानंतर हॉस्पिटल चालवायला कोणीच नव्हतं. सगळं बंद करायची वेळ आली होती, म्हणून मी इथे आलो. या हॉस्पिटलचं रेनोव्हेशन आत्ताच सुरू केलंय का? डॉक्टर अरुण जेव्हापासून या हॉस्पिटलमध्ये जॉईन झाले तेव्हापासून हे थोडं चांगलं चालू लागलं आहे मॅम. हॉस्पिटलच्या नावावर इथे दुसरं काहीतरी चालू नाहीये ना? इथले CCTV कॅमेरेही चालत नाहीयेत आणि वॉर्डमध्ये मोठ्या प्लॅनिंगने मर्डरही होत आहेत. हा योगायोग असू शकत नाही, हो ना? मी नवीनची रिपोर्ट वाचली होती. त्यात लिहिलं होतं की त्याच्या उजव्या पायात कोणतीच सेन्सेशन नव्हती. तर मग नवीन इथे ऍडमिट झाल्यानंतरच त्याची डिटेल्स एखाद्या किलरला सांगण्यात आली असेल. म्हणूनच त्या मारेकऱ्याने त्याला जवळून पाहिला आणि रिपोर्ट ही वाचली. सिस्टर, हॉस्पिटलमध्ये एका पेशंटची मेडिकल फाईल हेड नर्सच्या अंतर्गत देखरेख केली जाते ना? हो सर. मग नवीनची मेडिकल फाईल कोणती नर्स बघत होती? किंवा मग त्या फाईलला कोणाला दाखवण्यात आलं? सर मी कोणाला नाही दाखवलं. सिस्टर, खात्रीने सांगताय ना? होय सर. पेशंटची फाईल आम्ही नर्सिंग टेबलवरच ठेवतो आणि नर्सिंग स्टेशनमध्ये कोणी अनोळखी येऊन तेथून कोणाची फाईल घेऊन जाऊ शकत नाही. लोक फक्त तेव्हाच उपलब्ध नव्हते जेव्हा नवीन मारला गेला, हो की नाही? बोला.